जय हिंद. आकाश गंगा क्लासेस अंबर्जेतर्फे आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये विज्ञान भाग 1 आणि त्याच्यामधील प्रकरण क्रमांक 2 प्रकरणाचं नाव आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण आणि या प्रकरणावर आधारित 30 बहुपर्यायी प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहोत. प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं जाईल. त्यामुळे मी आपणा सर्वांस विनंती करतो की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. मूलद्रव्य नसलेला पर्याय ओळखा. पर्याय ए आहे O म्हणजे ऑक्सिजन, पर्याय B N म्हणजे नायट्रोजन, पर्याय C H2 म्हणजे हायड्रोजन वायू आणि पर्याय C म्हणजे कार्बन. आता आपल्याला रेणू आणि मूलद्रव्ये याच्यामधला फरक कळणं गरजेचं आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इलेमेंट म्हणजे मूलद्रव्ये, मॉलिक्यूल म्हणजे रेणू, कंपाऊंड म्हणजे संयुग आणि मिक्सचर म्हणजे मिश्रण. आता पर्याय A, B आणि D हे काय आहेत? मूलद्रव्य आहेत, कारण ते त्या मूलद्रव्याचा एकच अणू आहे. O, N आणि C हे एकच अणू आहेत. परंतु C हा जो पर्याय आहे या ठिकाणी हायड्रोजनचे 2 अणू एकत्र आल्यानंतर नुसतं हायड्रोजन हे काय मूलद्रव्य आहे. परंतु ज्या वेळेला हायड्रोजनचे 2 अणू एकत्र आले त्यावेळेला हायड्रोजनचा एक रेणू बनला आणि H2 म्हणजे काय तर हायड्रोजन वायू म्हणजे ते गॅस आहे. म्हणून या ठिकाणी याचा उत्तराचा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक C म्हणजे H2 हायड्रोजन गॅस. प्रश्न क्रमांक 2 आहे मूलद्रव्याचे वस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी एवढे असते असे मत खालीलपैकी कुणी मांडले? पर्याय A आहे मेंडेलीव, पर्याय B आहे डोब्रायनर, पर्याय C न्यूलँड्स आणि पर्याय D वरीलपैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B म्हणजे डोब्रायनर. तर सर्वप्रथम डोब्रायनर यांनी जी आवर्त सारणी बनविली किंवा जे मूलद्रव्य त्या काळी ज्ञात होते त्यांचा अभ्यास करून त्यांनी असा अंदाज काढला की जर 3 मूलद्रव्य आपण घेतले तर त्याच्यामधला पहिला आणि तिसरा मूलद्रव्य यांची सरासरी जर काढली तर त्याचं उत्तर जे येतं आहे ते उत्तर म्हणजे मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असं त्यांचं मत होतं. नंतर भविष्यामध्ये जसं त्याच्यावर अनेक संशोधनं होत गेली मग त्या संशोधनानंतर डोब्रायनर यांचं जे मत होतं ते मत खोडलं गेलं आणि मग पुढे मेंडेलीव, न्यूलँड्स यांनी आपली वेगवेगळी मतं मांडून आणि शेवटी आधुनिक आवर्त सारणी आता जी आपण जिचा अभ्यास करतो ती आधुनिक आवर्त सारणी आता अस्तित्वात आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे टिंब हे संयुग आहे. पर्याय A O2, पर्याय B H2, पर्याय C N2 आणि पर्याय D H2O. या ठिकाणी पर्याय A O2 म्हणजे ऑक्सिजन, पर्याय B H2 म्हणजे हायड्रोजन, पर्याय C N2 म्हणजे नायट्रोजन. या सर्व काय आहेत? वायू आहेत, गॅसेस आहेत. पर्याय D हा H2O म्हणजे हा पाण्याचा रेणू आहे. पहा H2O हा पाण्याचा रेणू आहे. परंतु प्रश्न काय विचारला आहे? टिंब हे संयुग आहे. त्यामुळे वर जे आहेत पर्याय क्रमांक A, B आणि C O2, H2 आणि N2 हे एकाच मूलद्रव्याचे 2 अणू एकत्र आल्यानंतर त्यांचं एक रेणू बनलेलं आहे. त्याच्यामुळे O2, H2 आणि N2 हे रेणू आहेत आणि H2O याच्यामध्ये 2 वेगवेगळे मूलद्रव्य एकत्र येऊन पाण्याचा एक रेणू बनलेला आहे. आणि ज्या वेळेला 2 वेगवेगळे मूलद्रव्य एकत्र येतात त्यावेळेला काय बनतं आहे? संयुग बनतो. म्हणून पर्याय क्रमांक D म्हणजे H2O हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. H2O हे संयुग आहे आणि H2O हे पाण्याचं रेणूसूत्र आहे. प्रश्न क्रमांक 4 डोब्रायनरचे त्रिकाचे सूत्र खालीलपैकी कोणते? A, B, C हे 3 मूलद्रव्य आहेत असं आपण गृहीत धरूया. पर्याय क्रमांक A आहे B बरोबर A अधिक C भागिले 2, पर्याय B बरोबर पर्याय B आहे A बरोबर B अधिक C भागिले 2, पर्याय C आहे C बरोबर A अधिक B भागिले 2 आणि पर्याय D आहे B बरोबर A गुणिले C भागिले 2. डोब्रायनरचं जे त्रिक आहे त्याच्या संशोधनामध्ये त्यांनी असं प्रतिपादन केलं की पहिला आणि शेवटचा आता या ठिकाणी 3 मूलद्रव्य दिलेले आहेत A, B आणि C.
पहिल्या आणि शेवटच्या मूलद्रव्यांची बेरीज करून त्यांची सरासरी जर काढली तर त्यांचं जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजे मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए म्हणजे बी बरोबर ए अधिक सी भागिले 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5. न्यूलँड्स हा टिंबटिंब वैज्ञानिक होता. पर्याय ए आहे जर्मन, पर्याय बी फ्रेंच, पर्याय सी रशियन, पर्याय डी इंग्लिश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे इंग्लिश. प्रश्न क्रमांक 6 आहे. न्यूलँडच्या मते टिंबटिंबमध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला अष्टकांचा नियम म्हटले आहे. पर्याय ए आहे 9व्या व 3ऱ्या, पर्याय बी आहे 10व्या व 14व्या, पर्याय सी आहे 1ल्या व 8व्या आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे 1ल्या व 8व्या. आता या ठिकाणी जे नंबर दिलेले आहेत 9व्या, 3ऱ्या, 10व्या, 14व्या, 1ल्या व 8व्या हे सर्व मूलद्रव्यांचं या ठिकाणी ही नोंद केलेली आहे की 1ल्या आणि 8व्या मूलद्रव्यामध्ये जे गुणधर्म दिसतात किंवा 1ल्या आणि 8व्या मूलद्रव्यामध्ये सारखेच गुणधर्म दिसतात, तसेच 2ऱ्या आणि 9व्या मूलद्रव्यामध्ये किंवा 3ऱ्या आणि 10व्या मूलद्रव्यामध्ये सारखेच गुणधर्म आढळले असं न्यूलँड्स यांचं मत होतं. म्हणून प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक सी 1ल्या व 8व्या मूलद्रव्यांमध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला काय म्हणतात, अष्टकांचा नियम असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 7. मेंडेलिव्हने केलेले आवर्ती नियमांचे प्रतिपादन म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय ए आहे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असते, पर्याय बी आहे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुक्रमांकांचे आवर्ती फल असते, पर्याय सी आहे संयुगाचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असते आणि पर्याय डी आहे मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी त्यांच्या अणुवस्तुमानाचा संबंध नसतो. आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक ए म्हणजे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असते. कारण ज्या वेळेला मेंडेलिव्ह किंवा न्यूलँड्स यांनी ज्या वेळेला या सर्व मूलद्रव्यांचा अभ्यास केला त्यावेळेला अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्स अशा काही गोष्टी असतात त्याचा तोपर्यंत शोध लागला नव्हता. म्हणून पर्याय क्रमांक ए मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असते हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. तर पर्याय बी जे आहे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुक्रमांकांचे आवर्ती फल असते हे जे उत्तर आहे हे ज्या वेळेला आधुनिक आवर्त सारणी मांडली गेली त्या आधुनिक आवर्ती सारणीमध्ये जो अभ्यास केला गेला आणि ज्या पद्धतीने मूलद्रव्यांची रचना त्या आवर्त सारणीमध्ये केली गेली की जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे किंवा मूलद्रव्यांचा अणुक्रमांक आणि त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण यावरून जी मूलद्रव्यांची रचना केली किंवा डावीकडून उजवीकडे जशी त्यांची मांडणी केली वरून खाली जशी मांडणी केली त्यानुसार पर्याय क्रमांक बी हे जे आहे हे आधुनिक आवर्त सारणीच्या नंतर मांडलेलं मत आहे. पर्याय क्रमांक सी जे आहे ते संयुगाचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असते. संयुग आणि मूलद्रव्यांचा काहीही संबंध नाही. आता आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं एक की संयुग म्हणजे काय तर दोन वेगवेगळे मूलद्रव्यांचे अणू ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला जी वस्तू बनते त्याला काय म्हणतात संयुग म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. मेंडेलिव्हच्या काळात किती मूलद्रव्ये ज्ञात होती. पर्याय ए आहे 67, पर्याय बी 57, पर्याय सी 63 आणि पर्याय डी 84. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे 63. आत्ता जी आधुनिक आवर्त सारणी आहे तर आत्ताच्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 118 मूलद्रव्ये उपलब्ध आहेत. प्रश्न क्रमांक 9. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत उभ्या स्तंभांना गण तर आडव्या ओळींना टिंबटिंब म्हणतात. पर्याय ए आहे आवर्त, पर्याय बी अनावर्त, पर्याय सी परावर्त आणि पर्याय डी निवर्त. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे आवर्त. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की उभे स्तंभ जे आहेत त्यांना गण म्हणतात आणि आडव्या स्तंभांना किंवा आडव्या ज्या रेषा आहेत किंवा आडव्या ज्या चौकटी आहेत त्यांना आवर्त म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. कोणत्याही मूलद्रव्याच्या चौथ्या कक्षात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात. पर्याय क्रमांक ए आहे 23, पर्याय क्रमांक बी आहे 36, पर्याय क्रमांक सी आहे 48 आणि पर्याय क्रमांक डी आहे 32.
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे 32. कारण कोणत्याही मूलद्रव्याच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेत 18 आणि चौथ्या कक्षेमध्ये 32 असतात. त्याचं सूत्र जे आहे 2 गुणिले nचा वर्ग. या ठिकाणी nची जी किंमत आहे ती 4 म्हणजे चौथी कक्षा. 2 गुणिले 4चा वर्ग म्हणजे काय झालं 2 गुणिले 16. 2 गुणिले 16 बरोबर उत्तर किती आलं 32. डी बरोबर 32 म्हणजे कोणत्याही मूलद्रव्याच्या चौथ्या कक्षामध्ये 32 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता किंवा त्याची धारकता जी आहे, इलेक्ट्रॉन धारकता जी आहे मॅक्झिमम जास्तीत जास्त ती 32 आहे. 32पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन त्या कक्षेमध्ये. प्रश्न क्रमांक 11 मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुणांसंबंधी अयोग्य विधान ओळखा. आता मेंडेलीवने जी आवर्त सारणी मांडली तिचे गुण आणि त्रुटी असे 2 प्रकार पडतात आणि विद्यार्थ्यांना त्याच्यावर आधारित प्रश्नसुद्धा विचारले जातात. आता मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुणांसंबंधी अयोग्य विधान ओळखा. म्हणजे या ठिकाणी मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे जे गुण आहेत ते योग्य गुण या ठिकाणी दिलेले आहेत आणि एक अयोग्य विधानसुद्धा इथे आहे, तो आपल्याला इथे शोधायचा आहे. पर्याय ए आहे मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून पाहिले. पर्याय ए जो आहे मेंडेलीव यांनी पूर्वी जो काही मूलद्रव्यांचं जे काही संशोधन झालं होतं तर त्यांनी मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून पाहिलं. जसे आपण एखाद्या दवाखान्यात गेलो, त्या ठिकाणी आपण रक्त तपासलं आणि पुन्हा आपण तो रक्ताचा रिपोर्ट घेऊन जर दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेलो तर तिथले डॉक्टर आपला जो सकाळचा जो रिपोर्ट आहे रक्ताचा तो ग्राह्य धरत नाही. ते म्हणतात की आमच्या दवाखान्यामध्ये रक्त तपासा तरच आम्ही तो ग्राह्य धरू. तसं आता ती गोष्ट वेगळी आहे, तो प्रोफेशनल किंवा व्यावसायिक भाग होता. हा भाग तसा नव्हता की जगासमोर या गोष्टी मांडायच्या होत्या. म्हणून त्यांनी खात्री करून घेतली की पूर्वी जो काही शोध लावले आहेत, पूर्वी जे काही वस्तुमान मांडले आहेत किंवा जे काही वस्तुमान काढले आहेत त्याची खात्री करण्याकरता पुन्हा एकदा त्यांनी मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान तपासून पाहिले. पर्याय बी आहे आवर्त सारणीत काही जागा रिक्त ठेवल्या. त्यांनी असं भाकीत केलं की भविष्यामध्ये आता जे काही मूलद्रव्य उपलब्ध आहेत तर अजून मूलद्रव्य उपलब्ध होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी आवर्त सारणी मांडण्याच्या वेळेला काही जागा रिक्त ठेवल्या गेल्या. त्याचं कारण असं होतं की भविष्यात जे काही मूलद्रव्य सापडतील त्या मूलद्रव्यांना त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल. पर्याय सी आहे आवर्त सारणीला धक्का न लावता राजवायूंसाठी शून्य गण निर्माण केला. आता पहा पर्याय क्रमांक सी जो आहे तो आवर्त सारणीला धक्का न लावता राजवायूंसाठी शून्य गण निर्माण केला. आधुनिक आवर्त सारणी जी आहे त्याच्यामध्ये 18वा गण जो आहे ज्याला हॅलोजन गण म्हणतात त्याच्यामध्ये शून्य गण म्हणजे त्याच्यामध्ये जे काही मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचे अष्टक हे पूर्ण आहे किंवा ते मूलद्रव्य कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. मग ज्या वेळेला मेंडेलीव यांनी आवर्त सारणीची मांडणी केली त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये शून्य गण किंवा हे राजवायूंचा विषय आलाच नव्हता. म्हणून त्यांनी ज्या वेळेला काही सुधारणा केली त्यावेळेला त्यांनी शून्य गण निर्माण करून आणि पूर्वीची त्यांनी मांडलेली जी आवर्त सारणी होती त्या आवर्त सारणीला म्हणजे मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता त्यांनी राजवायूंसाठी शून्य गण निर्माण केला. आणि पर्याय क्रमांक डी आहे बेरिलियमचे अणुवस्तुमान बदलून 9.1 असे दुरुस्त केले. तर हे जे विधान आहे हे विधान चुकीचे आहे. कारण मेंडेलीव यांनी ज्या वेळेला बेरिलियमचं अणुवस्तुमान तपासून पाहिलं त्यावेळेला त्यांचं उत्तर जे आहे तर बेरिलियमचं आधीचं जे अणुवस्तुमान होतं ते 14.09 आणि बदलून ते किती झालं 9.4 असे दुरुस्त केले गेले. या ठिकाणी दिलेलं आहे 9.1 म्हणून पर्याय क्रमांक डी हे अयोग्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 12 Hचा संयुग नसलेला पर्याय टिंबटिंब हा आहे. आता संयुग म्हणजे काय हे आपण आधीच पाहिलेलं आहे की 2 वेगवेगळे मूलद्रव्ये त्यांचे अणू ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला संयुग बनतो. तर पर्याय ए HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. याच्यामध्ये H हायड्रोजन आहे म्हणजे हे हायड्रोजनचं संयुग आहे. पर्याय बी आहे NaCl सोडियम क्लोराईड. पर्याय सी आहे H2S हायड्रोजन सल्फाईड आणि पर्याय डी आहे H2O म्हणजे पाणी. तर ए सी आणि डी या तीनही पर्यायांमध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य किंवा हायड्रोजनचा रेणू हा उपलब्ध आहे. परंतु पर्याय क्रमांक बी मध्ये हायड्रोजनचा रेणू उपलब्ध नाही किंवा हायड्रोजनचा अणूसुद्धा उपलब्ध नाही. म्हणून सोडियम क्लोराईड हा Hचा संयुग नसलेला पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 13
फ्लोरीनचे रेणुसूत्र टिंबटिंब आहे. पर्याय ए आहे F, पर्याय बी F3, पर्याय सी F4 आणि पर्याय डी F2. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे F2. रेणुसूत्र बनण्याकरता दोन अणू म्हणजे एकाच मूलद्रव्याचे दोन अणू एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी म्हणजे F2 हे फ्लोरीनचे रेणुसूत्र आहे. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या मूलद्रव्यांच्या पूर्णांकी अणुवस्तुमानामुळे त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हला संदिग्धता होती? पर्याय ए आहे कोबाल्ट निकेल, पर्याय बी आहे सोडियम क्लोरीन, पर्याय सी आहे कोबाल्ट सोडियम आणि पर्याय डी आहे निकेल आणि सोडियम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजे कोबाल्ट आणि निकेल. तर यांचा अणुवस्तुमान सारखाच असल्यामुळे मेंडेलिव्हला संदिग्धता अशी होती की यांना आवर्त सारणीमध्ये नेमकी कुणाला मागे आणि कुणाला पुढे ठेवायचं याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये संदिग्धता निर्माण झाली होती. प्रश्न क्रमांक 15. मूलद्रव्याच्या अणुअंक टिंबटिंब या इंग्लिश अक्षराने दर्शवितात. पर्याय ए आहे कॅपिटल ए, पर्याय बी कॅपिटल डब्ल्यू, पर्याय सी कॅपिटल झेड आणि पर्याय डी कॅपिटल एम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे कॅपिटल झेड. आणि पर्याय क्रमांक ए जो आहे कॅपिटल ए याच्यामधून आपल्याला अणुवस्तुमानांक दर्शविला जातो. कुठल्याही मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक जो आहे तो कॅपिटल एने दर्शवितात आणि अणुअंक जो आहे तो कॅपिटल झेडने दर्शवितात. आता इथे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक याच्यातला फरक जो आहे तो तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो की मूलद्रव्याच्या किंवा कुठल्याही अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन घटक असतात. केंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन असतात. तर केंद्रकामध्ये जे प्रोटॉन असतात ते प्रोटॉनची संख्या जी असते ती संख्या म्हणजे अणुअंक आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची यांची एकूण संख्या जी असते ती संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक.